नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। वय झालं की माणूस कुठेतरी थकलेला असतो, म्हणजे ते गाणं असेल किंवा काय असेल तर ते मग आवाजामध्ये आपला बदल होत जातो। परंतु आज तुमच्याकडे बघितलं तर तोच आवाज, तोच सूर, म्हणजे लता ताईंची आठवण होती, लता दिदीची आठवण होते, अशा पद्धतीने तुम्ही आज गायलात। आणि या ज्या महिला ज्या सेवानिवृत्त झाल्या किंवा गृहिणी आहेत की त्यांना आपल्याला काहीतरी करायचं परंतु प्लॅटफॉर्म मिळत नव्हता आणि तो प्लॅटफॉर्म आपण या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून दिलेला आणि गुढीपाडव्याचे निमित्त छोटे गाणी या ठिकाणी कार्यक्रम आपण सादर केला। काय सांगा? मी तर त्यांचे आभार मानेन, कारण त्यांनी मला हे उद्युक्त केलं की नाही तुम्ही काहीतरी क्लास चालू करा, असं बसता इकडे करता। कारण मला साठीनंतर आपण एक मोकळेपणा, तुम्ही म्हणाला वेळ आपला कुठे घालवायचा, तर मला तो प्रश्न पडला होता। पण ह्या सगळ्या माझ्या सख्याच म्हणता येईल, यांनी मला पुन्हा उभं केलं की नाही तुम्ही काहीतरी क्लास चालू करा। आणि माझा इतका वेळ सुंदर जातो यांच्यामुळे, मी वाट पाहत असते कधी क्लासला येतील म्हणून, तर यांना धन्यवाद देईन मी।
लग्न कार्य वगैरे पूजा खेड्यामध्ये, तर तिथं ती गाणी स्पीकरवर लावली जायची. त्यावेळेला मला तेव्हापासूनची आवड आहे. आणि पूर्वी ट्रान्झिस्टरवर छोटी छोटी गाणी लागायची, तेव्हा पण आम्ही ऐकत असो, लपून छपून ऐकत होतो. पण तेव्हापासून मनामध्ये होतं की आपल्याला काहीतरी आलं पाहिजे. मग नंतर काही काळानंतर आमचं म्हणजे लग्न झाल्यावर आमच्याकडे TV आला ब्लॅक अँड व्हाईट, तेव्हा पण छोटे छोटे कार्यक्रम होते. तेव्हाही आम्हाला असं वाटायचं की आपल्याला कुठेतरी गायला आलं पाहिजे. पण जिथं जिथं मी गाडीत गेले, त्या प्रवासात कोणाकडून तरी ऐकलं, मी ते लिहून घ्यायचे आणि त्याप्रमाणे मला काही येतं आहे का हे बघायचं. नंतर मग माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून, TVच्या माध्यमातून, सारेगमपच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बरीचशी गाणी मला कळायला लागली की आपण कशी गायला पाहिजे. तरी पण माझं काय एवढं गाणं नाही आहे. पण रिटायर झाल्यानंतर मी 2-3 क्लास जॉईन केले भजनाचे आणि याचे. तर त्याच्यातून मग आम्हाला थोडी बरीचशी माहिती मिळाली की आपला गळा कसा हलवायचा, त्याची लय कशी पाहिजे, ताल कसा पाहिजे. या माध्यमातून शिकण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. पण मध्ये 3-4 वर्ष आमचा गॅप गेला आणि मला 5-6 महिन्यापासून या मॅडमचा पत्ता समजला की त्या गाणं गातात. त्या मला म्हणाल्या तुम्ही माझ्याकडे ये भेट, मग आपण सांगू तुला काय करायचं. ते म्हणाले बरीचशी माहिती आहे तुला मी शिकवते. अशा माध्यमातून आम्ही यांच्याकडे क्लास जॉईन केले आणि आत्तापर्यंत हा तास आमचा कार्यक्रम चालू झाला आहे. आता आम्हाला कितपत येतं हे आता तुम्ही ऐकलं तर तुम्ही त्याची प्रति
चांगलं एन्जॉय करायचं. आज सणाचा दिवस आहे, घरात बसून नाही राहायचं. हे सगळं यांना जातं विनीता ताईला. सगळं काही हे करून तुम्ही तुमची आवड पण जोपासा. तुम्हाला जी आवड आहे आता आम्हाला सिंगिंगची म्हणून आम्ही सिंगिंग करतो, बाकीच्यांना जी आवड आहे ते करतात. आणि मॅडम म्हणतात की वयाचं काही मॅटर नाही आहे, तुम्ही किती वयाचे असाल तुम्ही गाऊ शकता, तुम्हाला येत नाही तुम्ही या, आम्ही शिकवते. आणि ते तेवढं उत्स्फूर्तपणे आम्हाला शिकवतात आणि आम्हाला मजा येते. मग ते असं वाटतं की हां नाही आपण करू शकतो. आणि मग त्याच्यामुळे हा प्रोग्राम त्याच्यामुळे त्यांनी अरेंज केलेला आणि आम्हाला प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांनी हा प्रोग्राम अरेंज करून आमचं वाढवलं. आपण गाणं ऐकतो म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला म्हणजे पूर्वी ट्रान्झिस्टर असायचे, आता ते गेले, टी व्ही आले, टी व्ही पण आपल्याला बघायला वेळ मिळत नाही. आता मोबाईलमध्ये 24 तास आपल्याजवळ आपण ते गाणं म्हणजे गुणगुणायचं, परंतु आज प्रत्यक्षात तुम्ही गायला काय वाटतं? खूप छान वाटलं. म्हणजे असं वाटलं की आम्ही स्वतः दुसऱ्यांना जे गायक म्हणत होतो ते आता आम्ही स्वतः गायक झालो. आणि ते मॅडममुळं आमच्या नीताताई चव्हाण यांच्यामुळं आम्ही आत्ता इथपर्यंत पोचलो आहे. आणि त्या खूप छान शिकवतात. काय सांगाल तुम्ही सुद्धा गायला? मला नावाला सुराचा काही रंग नसताना आमच्या ह्या मॅडमनी आम्हाला एवढं म्हणजे प्रोत्साहन दिलं करण्यासाठी. आणि त्याच्यामुळे म्हणजे काही जेवढे जे मी गायले असेल ते आमच्या मॅडमच्यामुळे, त्याच्यामुळेच आम्ही जे काय आहे ते त्यांच्यामुळेच आहे. कधीही बाहेर न पडलेले आम्ही. पण एक वेळ असा आला की आम्ही त्यांच्यामुळे आम्ही नाही. असं काही होतं की काही लोक रिटायरमेंट नंतर असं विचार करतात की अरे माझं काय होणार. पण मी असा हा छंद बाळगला की कुठली व्यसनं करायची नाही. नंतरच्या काळामध्ये तब्येतीची काळजी घ्यायची, कारण उर्वरित आयुष्य किती आहे माहीत नाही आहे. आणि मूळ उद्देश असा असतो की रिटायरमेंट नंतर लोकांना काळजी वाटते की आता हा कधी जाणार, एखादा आजारपण येणार. म्हणून आजारपण येऊ द्यायचं नाही. शक्यतो आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची. प्रत्येकाला मी हे सांगेन की आपल्या तब्येतीची काळजी घेऊन इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्वांना आयुष्य जगायचं असतं. घरातला कर्ता पुरुष आता रिटायर झालेला आहे, मग आता त्याच्यावर दुर्लक्ष करणं वगैरे हे काही योग्य नाही आहे. त्याने मात्र स्वतःची काळजी घेतली पाहिजे की बाबा मी आता फिट आहे, तुम्ही माझी काळजीही करू नका. ह्या प्रकारे प्रत्येकाने आपली काळजी घेतली की सगळं आयुष्य सुखकर होईल, एवढंच म्हणणं आहे. त्यांचे आभार मानेन, कारण त्यांनी मला हे उद्युक्त केलं की नाही तुम्ही काहीतरी क्लास चालू करा, असं बसता इकडे करता. कारण मला साठीनंतर आपण एक मोकळेपणा तुम्ही म्हणाला वेळ आपला कुठे घालवायचा, तर मला तो प्रश्न पडला होता. पण ह्या सगळ्या माझ्या सख्याच म्हणता येईल, यांनी मला पुन्हा उभं केलं की नाही तुम्ही काहीतरी क्लास चालू करा. आणि माझा इतका वेळ सुंदर जातो यांच्यामुळे. मी वाट पाहत असते कधी क्लासला येतील म्हणून. तर यांना धन्यवाद देईन मी की पुन्हा माझं तरुणपण दाखवण्याचं काम केलं आहे. मी 60च्या नंतर म्हातारपण येतं हे चुकीची गोष्ट आहे. 60नंतर पुन्हा बालपण येतं, पुन्हा तरुणपण येतं. फक्त ते आपल्या मांडण्यावर आहे. आपण आपला आयुष्य कसं घालवायचं हे आपण जाणून आपण हे करायचं आहे. तर नुसतं रडत बसायचं नाही आहे तर मला औषधं लागतात, मला हे लागतं, ते नाही. तर असं सगळ्यांच्या घोडक्यात राहायचं. त्याने स्मरणशक्ती चांगली राहते. संगीतामुळे आणखीन एक फायदा होतो. आपला आवाज तर शाबूत असतो, आपल्या ब्रिदिंग होतं, पण स्मरणशक्ती देखील तल्लख होते संगीतामुळे. हा एक आणखी एक फायदा आहे. सिनियर सिटीजनला मी हा एक मोलाचा सल्ला देईन की तुम्ही सतत गात राहिल्यामुळे आपलं पुन्हा 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 बोलणं होतं. आणि या वयात आपल्याला बोलायला खूप पाहिजे, तर आपली स्मरणशक्ती आणखीन तीव्र राहील. त्यामुळे या कार्यक्रमासाठी मी खास कल्याणवरून बघायचं होतं नेमकं कार्यक्रमाचं नियोजन कसं केलं आणि नेमकं काय करतायत. म्हणजे भेटून गुढीपाडव्याचं जे साधून इथे नेमकं काय करताय हे बघण्यासाठी मी आलो. आणि मी स्वतः एक दिग्दर्शक आणि लेखक आहे, त्यामुळे कला या गोष्टीसाठी खूप प्रेम आहे. खूप आनंद झाला मला इथे येऊन बघून की सगळ्यांनी खूप छान आणि खूप मस्त हूँ मैं, सामाजिक कार्यकर्ता हूँ मैं. और यहाँ पे मैं फर्स्ट टाइम आई, लेकिन सभी महिलाओं के आवाज़ बहुत अच्छे संगीत, मुझे बहुत खुशी हुई. और जो मैडम है, क्या नाम है उनका मैडम? रुचिता चौहान. हाँ, रुचिता चौहान जो मैडम है, क्या नाम है? रुचिता. हाँ, और उन्होंने मुझे इनवाइट की. और छाया दीदी है, इनके साथ में मैं आई हूँ सेक्टर 3 से. और मैं धन्यवाद बोलती हूँ मुझे मौका दिया बोलने का, इसीलिए. ठीक है, थैंक यू.